नमस्कार, कशा आहात सगळी? चला आज करायची मस्त गवारीची शेंग. शेंग बघू शकताय? धुवून निवडून घेतलेली आहे छान अशी, ताजी-ताजी एकदम आणि छान फोडणी देऊन करणार आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता असे तेल टाकूया. हिंग आणि जिरे. ह्या शेंगेला मी नाव दिलेलं आहे गवारीची संगीत शेंग. कारण का खूप असं टाकून करायचं आहे ना. आपण नॉर्मल कसं करतो, लसणाची फोडणी दिली, तिखट मीठ टाकलं, झालं शेंगदाण्याचा कूट. तर अशी फोडणी देऊन करायची, खूप छान लागते. कढीपत्ता टाकाय, कांदा, हिंगाचा वास छान आला. छान लागते, जरा रस्सेदार करायची मस्त. आणि मला आवडते गव्हाची शेंग, म्हणजे आवडीची भाजी. कांदा छान परतू द्यायचा, मग आपला टोमॅटो टाकायचा. मी अशी काय करते, जरा चिरून घेते. निवडण्याचं कधी निवडत बसायचं. पटकन होतं, धुवून मस्त चिरून घ्यायचं, टोमॅटो टाकायचं. हां चालेल. वांगे गवारी आली का, चला मसाले टाकू. गरम मसाला, हळद आणि आपल्या आवडीनुसार चटणी किंवा तिखट. 3 चमचे टाकले छोटे. मला काय थोडंसं पाणी टाकून घेते. आणि ह्याच्यातच थोडी कोथिंबीर. गादीला ऊन दिले, कसे करून ठेवले. कुठे गेला वांगे गवारीवाला, काय भाजीवाला आला. वांगे गवारीच म्हणतो. कसं आहे उन्हाळ्याचं वातावरण, भाजीवाला आलं तर कसं झालं बघू शकता. आता आपण गवार टाकून घेऊया. मिक्स करायचं छान.
एकदा हिरव्या मिरचीची पण गवार दाखवते, ती पण छान टेस्टी लागते. त्याची चव तर वेगळीच लागते हिरव्या मिरचीची गवार. आता ठेचा करणारच आहे, नंतर गवार पुढच्या आठवड्यात. ही लाल तिखटातली झाली, हिरव्या मिरचीतली पण खूप छान लागते, वेगळी टेस्ट. आता मस्त झाले. पण मीठ टाकूया चवीनुसार आणि कूट टाकायचं शेंगदाण्याचं. वा, मस्त. आणि छान पाणी टाकायचं. पाणी छान नसतं, पाणी टाकायचं. आहा, मस्त अशी कोथिंबीर वरून आणि शिजवून घ्यायची. अशी करायची रस्सेदार गवार. आता ही पाणी नंतर टाकायचंच नाही, एवढ्यात गवार शिजून जाते आणि रस्सेदार होती छानपैकी. अशी जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही. चपातीवर, भाकरीवर, भातावर, सगळ्यावर खाता येते आणि छान लागते. अशी मस्त करून घ्यायची. आता शिजवून घेते, 10 मिनिटात शिजेल. अशी तुम्हीही करून बघा. गवारीची भाजी, गवारीची संगीत भाजी अशी आहे, मस्त ना. शिजल्यानंतर खाण्यासाठी तयार. तुम्हीही करून बघा.